नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज घरी बनवलेली चटपट असे चायनीज भेळ. तर चला तर आपण बघूया. मी एका पातेल्यामध्ये 3 ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, तेल 1 चम्मच आणि ते पाणी छानपैकी असं उकळायला ठेवलं. आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मग हक्का नूडल्सचे छोटे 2 पॅकेट्स आहेत, ते दोन्ही पॅकेट्स टाकून घेते. हे बघा, हे असंच तेल टाकल्यामुळे काय होतं, एकदम सुटसुटीत होतात आपले नूडल्स. आणि मीठ टाकल्यामुळे एक चव येते. एकदा असे पसरवून घेते त्याच्यामध्ये. दुसरा पण टाकून घेते, एक एक करून दोन्ही टाकून घेतले आणि छान त्यांना अशी उकळी येऊन द्यायची. हे बघा, आपलं पाणी पण आता थोडं थोडं कमी होत चाललंय. आणि एकदा चेक करून घेते ते चांगले शिजले की नाही. हे नूडल्स आपले चांगले आता शिजले गेलेत. हे बघा, बोटांनी पण असे तुटते. आणि मग त्यांचं पाणी गाळून घेते, सर्व काढून घ्यायचं थंड करायला. आणि आता पूर्ण ह्याला थंड होऊ द्यायचं. आणि तोपर्यंत मग मी सर्व भाज्या कट केल्या. भाज्या सर्व कट करून घेतल्यात. कोबी आहे, कॅप्सिकम आहे, कॅरेट आहे, पुन्हा आलं आहे, लसूण आहे आणि सर्व पातळ असे कापून घेतले. आणि इकडे आपले नूडल्स असे थंड झाले. ते बघा, थंड होऊन पाणी पूर्ण त्यांचं भिजून गेले, सर्व काढून घेतले पाणी सर्व. आणि हे नूडल्स चांगले राहतात, त्यामुळे मग आता सर्वच नूडल्स आता घेतले करायला. तर सर्व तळून ठेवून देते, म्हणजे मुलांना लागलं कधी तर पटकन करून घेण्यासारखं. आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते आणि सर्व कुठं असं मिक्स करून घेते कॉर्नफ्लॉवर. असं घेऊन मग जेवढे आपल्याला टाकायचे तेवढे आपण टाकायचे. तोडते मी थोडे. आणि गॅसची फ्लेम आहे ती स्लो ठेवते. थोडे जरी हाताने म्हणजे असे स्प्रेड करणे, आतून पण शिजले जातील. हो, हे झालंय आपले नूडल्स. बघा, डार्क ब्राऊन कलर झालाय त्यांचा, म्हणजे पूर्ण शिजले गेले. आणि थंड झाल्यावर मी दाखवले किती क्रिस्पी झाले ते. पण आता दिसतानाच असं दिसतंय ते क्रिस्पी झाले. हे बघा, हे बघा किती छान असे क्रिस्पी झाले. उरलेले नूडल्स ते पण मी टाकून घेते. आणि पहिलं आवर्जून गॅसची फ्लेम स्लो ठेवते. नंतर आता गॅसची फ्लेम वाढवायची. करताना आहे ना, म्हणजे सारखं हलवायचे नाही. तर सेट थोडाफार तिकडून एका साईडने सेट झाल्याच्या नंतर मग त्याला परतायची. मग तो असा छान असा गोलाकार असा होऊन जातात ते. तेल टाकून घेते जेवढ्या भाज्या परतण्यासाठी. आणि ह्या बघा, ह्या आपल्या भाज्या कट आहेत. ह्याच्यामध्ये मिरची पण, हिरवी मिरची पण आपण टाकू शकतो. पण मी मुलांना द्यायचं म्हणून हिरवी मिरची बिलकुल घेतली नाहीये, कारण आपण जे सॉस वापरतो ते ऑलरेडी तिखट असतात म्हणून घेतलं नाहीये. तर आपण पटकन परतून घेऊया सर्व. आलं, लसूण, गाजर हाय फ्लेमवरती अशा परतून घेते. कोबी, एकच मिनिटात मी परतल्या भाज्या. आणि एका पातेल्यामध्ये काढून घेते.
हार्डली मी 1 मिनिट त्या भाज्या परतल्या असतील. त्या मऊ बिलकुल अशा पडलेल्या नाहीये. हे बघा, हे आपले नूडल्स आता एकदम छान असे क्रिस्पी झालेत आणि थोडे आपण आता ह्याच्यामध्ये टाकायचेत. म्हणजे जेवढे मला आता पाहिजे तेवढे मी हाताने असे हे करून घेते. हे बघा, हाताने बघा कसे एकदम छान असे, आणि एकदम गरम आहेत हा अजून सुद्धा. हे बघा, आतून पण एकदम हे बघा, आतून पण शिजले गेलेत, व्यवस्थित शिजले गेलेत. तर हे रेड चिली सॉस घेतलंय, शेजवान चटणी घेतले आणि सोया सॉस घेतलाय, प्लस ही आपली काळी मिरी पावडर आहे थोडीशी, आणि व्हिनेगर आहे. व्हिनेगरच्या जागी आपण लिंबाचा रस पण वापरू शकतो, पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी ते नाही घेतलंय. आणि आपण हे सर्व आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. या सगळ्या सॉसेसचे प्रमाण आपण कमी जास्त प्रमाणात करू शकतो. मी 2 किंवा 3 चमचे असे टाकून घेतले. व्हिनेगर एकदम चवीपुरतं टाकले त्याच्यामध्ये. आणि काय झालं, माझी फोनची मेमरी फुल झाली, त्यामुळे फक्त ते व्हिनेगर तुम्हाला टाकताना दिसलेलं नाही आहे. थोडंसं ब्लॅक पेपर आणि सर्वात आपलं मेन इन्ग्रेडियंट हे ड्राय नूडल्स. हे बघा, हे झालेत आपलं. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं सर्व. तर ही आपली छान अशी चायनीज भेळ तयार झाले आणि एकदम मस्त अशी क्रिस्पी. अजून पण ते नूडल्स तुम्हाला दाखवते. हे बघा, क्रिस्पी आहेत, एवढे छान हे झाले. आणि आता सर्व करते मी. सेम असं भेळ, बाहेरची भेळ तसंच एकदम दिसायला दिसते ती. बघा, ही अशी भेळ तयार झाली आहे. आणि हे नूडल्स आपण असे बनवून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना देऊ शकतो. एकदम मस्त छान अशी चटपटीत अशी चायनीज भेळ जशी गाडीवरती मिळते तशी. आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.